बघा, 7 पुरुष किंवा 10 महिला 100 मीटरची एक भिंत 10 दिवसात बांधतात, तर 600 मीटरची भिंत बांधण्यासाठी 14 पुरुष व 20 महिलांना किती दिवस लागतील? काळ, काम, वेग घटकावर आधारित प्रश्न. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. आता इथं गणित सोडवत असताना 7 पुरुष किंवा 10 महिला असा शब्द प्रयोग आहे. 7 पुरुष आणि किंवा हा शब्द, 10 महिला. एक 100 मीटर लांबीची, 100 मीटर लांबीचं हे आहे भिंत बांधण्याचं काम. हे आहे भिंतीचं काम, बांधकाम. किती दिवस? 10 दिवस. 10 दिवसात बांधून पूर्ण करतात. लक्षात घ्या, या गोष्टीमध्ये एक जादू अशी की 7 पुरुष 100 मीटर लांबीची भिंत 10 दिवसात बांधतात, किंवा तेच काम 10 महिला 100 मीटर भिंत बांधण्याचं काम 10 दिवसात करतात. म्हणजे ह्या ज्या 7 पुरुष गोष्टी लक्षात घ्या प्राकर्षानं, 7 पुरुष आणि 10 महिला यांची पॉवर इज द सेम. त्यांची जी कार्यक्षमता आहे ना ती सारखी आहे. म्हणजे 7 पुरुष म्हणजेच 10 महिला. 7 पुरुष जर 100 मीटर लांबीची भिंत 10 दिवसात बांधून पूर्ण करतात, तर तेच काम 10 महिला सुद्धा 100 मीटर लांबीची भिंत 10 दिवसात बांधून पूर्ण करतात. इथं किंवा हा शब्द दर्शवला. याचा अर्थ असा होतो की 7 पुरुषांची जेवढी कार्यक्षमता तेवढीच 10 महिलांची कार्यक्षमता. आम्ही असं म्हणू शकतो की ह्या 10 महिला म्हणजेच 7 पुरुष. विषय आटपला. मग आता या गणिताला काय करा की एक तर स्त्रियांच्या कार्यक्षमतेमध्ये कन्वर्ट करा, किंवा एक तर पुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये कन्वर्ट करा. पहिल्या गणितामध्ये आम्हाला असं म्हणलं की 7 पुरुष, पहिल्या राशीमध्ये 7 पुरुष अधिक 10 महिला. लक्षात घ्या, 100 मीटर लांबीची भिंतीची लांबी 100 मीटर, किती? 10 दिवसात पूर्ण करतात. 10 दिवसात पूर्ण करतात. हे सगळे पद लेकरांनो आम्हाला इथं गुणिला स्वरूपात मांडायचे असतात. 10 दिवसात पूर्ण करतात. 10 दिवसात पूर्ण करतात. किती? 100 मीटर लांबीची भिंत. ही रास 1 मध्ये दर्शवलेली माहिती. आता लक्षात घ्या गोष्टी. जर का 10 महिला म्हणजे 7 पुरुष होत, तर दुसऱ्या राशीमध्ये जी माहिती दर्शवली की 14 पुरुष, याला गुणिला 20 महिला म्हणजे किती पुरुष बाबा? 10 पुरुष म्हणजे आपलं 10 महिला म्हणजे जर 7 पुरुष, तर 20 महिला म्हणजे अर्थात 14 पुरुष. लक्षात आलं तुमच्या? मग इथं 14 पुरुष आणि 20 महिला म्हणजे परत 14 पुरुष. पुरुषामध्ये हा प्रश्न जर कन्वर्ट केला, वाटल्यास हे पहिल्यानं मांडू द्या म्हणजे तुम्हाला समजून सांगायला सोपं होईल. दुसऱ्या राशीमध्ये 14 पुरुष 20 महिला, ते काम किती दिवसात पूर्ण करतील इथं प्रश्न विचारला. आणि यांना दुसऱ्या राशीमध्ये काम कोणतं आहे? तर 600 मीटर लांबीची भिंत बांधायचं काम आहे. 600 मीटर. इथं भिंतीची लांबी 600 मीटर आहे. आता ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, या प्रश्नाला जर आम्ही पुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये प्रश्नाला पुरुषांच्या कार्यक्षमतेत रूपांतरित करा असं जर आम्ही म्हणलं, तर एक गोष्ट क्लिअर होते की बाबा ह्या 10 महिला म्हणजे 7 पुरुष, 20 महिला म्हणजे 14 पुरुष. लक्षात आलं ना तुमच्या? म्हणजे इथं 7 पुरुष आणि हे 10 महिला म्हणजे 7 पुरुष. 7 आणि 7 14 पुरुष 10 दिवसात 100 मीटर लांबीची भिंत बांधतात. हे सूत्र आहे M1D1 भागिला W1.
आम्हाला प्रश्न विचारला ही रास पहिली लेकरांनो की बाबा 14 पुरुष 20 महिला. मग आता इथं पुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये प्रश्न कन्वर्ट करायचा म्हणजे हे 14 पुरुष आणि 20 महिला म्हणजे किती? 10 महिला म्हणजे 7 पुरुष, 20 महिला म्हणजे 14 पुरुष. म्हणजे हे 14 आणि 14 28 पुरुष किती दिवसात 600 मीटर लांबीची भिंत बांधतील, ही रास दुसरी मधली माहिती. आता सरळ सरळ पुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये प्रश्न रूपांतरित केला वागसरनं. आता सरळ सरळ मांडणी करा. कशी मांडणी करायची? त्रिराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार 600चा या पदासोबत 100चा या पदासोबत, म्हणजे 600 गुणिला 14 गुणिला 10 आणि याला सरळ सरळ भागीला 100 28, 100 आणि गुणिला 28, म्हणजे हा तुमचा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर आम्हाला प्राप्त होईल. इथं पहिली गोष्ट हे 2 शून्य घालवा. 14 दोन्ही 28 होतात आणि बे पंच 10. मग उरलं काय सर? तर 6 आणि 5 यांचा गुणाकार करा. 6 पंच 30 दिवसात हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं पोरांनो उत्तर. काय प्रश्न विचारला? 14 पुरुष 20 महिलांना 600 मीटर लांबीची भिंत बांधण्यासाठी किती दिवस लागतील? त्याचं उत्तर 30 दिवस. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा प्रश्नांचा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.